जय शिवराय मित्रांनो आज 30 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी, अवेळी पाऊस, पूर परिस्थिती इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठी दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आता बरेच जण म्हणतील मोठा निर्णय काय, अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळत नाही, केवायसी गेली 3 महिने पैसे येत नाही, घोषणा केली पैसे मिळत नाहीत। त्याच्यापेक्षा सुद्धा हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण आजच्या GR मुळे 1 जानेवारी 2024 चा GR अधिक्रमित केला जाणार आहे, अर्थात रद्द केला जाणार आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना नवे देशातील शेतकऱ्यांना NDRFच्या अंतर्गत जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई देण्यासाठीचं नवीन धोरण लागू करण्यात आलेलं आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य शासनाने हे केंद्राचं धोरण स्वीकृत केलेलं आहे आणि त्यानुसार NDRFच्या निकषानुसार दिली जाणारी 6,800 रुपयाची नुकसान भरपाई ही 8,500 रुपये प्रति हेक्टर करण्यात आलेली होती। मित्रांनो, हा GR नोव्हेंबर 2023 पासून लागू झाला, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी ही रक्कम कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिली जात होती, ज्याच्यामध्ये 13,600 रुपये प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिली जात होती। मित्रांनो, याचप्रमाणे 1 जानेवारी 2024 रोजी एक GR निर्गमित करून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिली जाणारी नुकसान भरपाई ही 8,500 रुपये न देता त्याच्याऐवजी 13,600 रुपये प्रति हेक्टर ही जिरायत क्षेत्रासाठी देण्यासाठी मंजुरी दिलेली होती। परंतु आजच्या GRच्या माध्यमातून ही मंजुरी रद्द करण्यात आलेली आहे। 1 जानेवारी 2024 चा GR अधिक्रमित करून आज नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता की केंद्र शासनाच्या सूचनानुसार, निर्देशानुसार राज्यांना शेतकऱ्यांना एक वेळचं निविष्ट अनुदान देण्यासाठीच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत आणि याच्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी 8,500 रुपये, ते भांडी असतील, कुठं कपडे असतील, जे काही दुकानांचं नुकसान असेल, इतर नुकसान असेल, याच्यासाठी जे निकष ठरवण्यात आलेले आहेत। नोव्हेंबर 2023 चा GR काय आपण जर पाहिलं नसेल तर वरती त्याची सजेशन मध्ये लिंक आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक ठेवतो, त्यातून तुम्हाला सर्व कळेल की नेमकी नुकसान भरपाई कोणत्या क्षेत्रासाठी किती दिली जाते आणि याच ठरलेल्या दरानुसार ही नुकसान भरपाई देण्यासाठी अखेर आज 30 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। अर्थार्थी आता नोव्हेंबर 2023 च्या GR नुसार जी काही अवेळी पाऊस, पूर परिस्थिती, अतिवृष्टी, शेतीपिकाचं नुकसान याच्यासाठी दिली जाणारी मदत आणि त्याचे जे काही दर असतील, त्याचे जे काही निकष असतील, हे 27 मार्च 2023 ठरवलेले आहेत आणि त्याच्यानुसारच आता दिले जाणार आहेत। याच्यानुसार आता जी काही मिळणारी नुकसान भरपाई असेल ही शेतकऱ्यांना अतिशय कमी मिळणार आहे, अतिशय तोकडी मिळणार आहे। अर्थार्थी दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये कपात करण्याच्या संदर्भातील हा एक महत्त्वाचा असा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ असतील, न मिळालेली कर्जमाफी असेल, न मिळणारा पीक विमा असेल, नैसर्गिक आपत्तीने वाताहत झालेला शेतकरी असेल, आणि या सर्वांमध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक नवीन फटका शेतकऱ्यांना दिलेला आहे। त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यातील रोष आणखीन याच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।